जय शिवराय मित्रांनो. आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण नक्कीच सर्वांनी पाहण्यासारखा आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक उच्चांकी व्यवहार जो बिटल शेळी पालनात आजपर्यंत झालेला आहे त्यातील सर्वात उच्चांकी व्यवहार आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नक्कीच या मोठ्या आकड्यांना भुलून कोणीही शेळी पालनात उतरू नये अशी मी पहिलाच विनंती करतोय. परंतु अशा आकडेवारीला आपण आपले प्रेरणास्थान ठेवू शकतो आणि उद्या मेहनतीतून आपणही इथपर्यंत जाऊ शकतो हा विश्वास आपण ठेवू शकतो. आज जो व्यवहार झाला आहे त्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे. गोरख आबा घानवट यांची. स्थळ आहे मोरूची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. यांच्या फार्ममधून आज एक बिटलचा बोकड 5,01,001 रुपयाला विक्री झालेला आहे आणि तो व्यवहार आपण आता आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्यवहाराला बिटल क्षेत्रातील दिग्गज व अनुभवी शेळीपालक उपस्थित होते. त्यांची थोडक्यात ओळख आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे न चुकता हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा. स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज मोरूचीकरांनी महाराष्ट्र राज्य शेळीपालन उद्योजक या भावनेतून आपण सर्वजण या ठिकाणी मोरूचीकरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहात. मोरूचीकरांच्या वतीनं आपण सर्वांचं मनस्वी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आज तमाम महाराष्ट्रातून सर्व गरिबाची गाय ज्या शेळीला संबोधलं जातं तर ती गरिबाची गाय न राहता आज सर्वसामान्यांकडे या शेळ्यांकडे पाहिलं जातंय आणि गायीपेक्षाही कित्येक पटीनं जास्त किंमत या शेळीची मोजली जाते. अशाच सर्व शेळ्यांचे आपण पालक आणि मालक आहात. याच संकल्पनेतून 13 सप्टेंबर रोजी तुषार लोंढे साहेब यांच्या फार्मवरती आपण एक मीटिंग ठेवली होती आणि या मीटिंगचं वैशिष्ट्य म्हणजे जे मीटिंग 10 लोकांपासून सुरुवात झाली होती. याच्यामध्ये किती जण सहभागी होत आहेत न होत आहेत हा विषय होता, परंतु प्रत्येकाच्या आवडीचा आणि निवडीचा विषय म्हणजे शेळीपालन. आणि याच शेळीपालन संकल्पनेतून आपण आज आबांच्या फार्मवरती 4थी मीटिंग या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. कारण मीटिंग घ्यायची खरं, परंतु त्या मीटिंगचा उद्देश काय आहे, ध्येय आपलं काय आहे हे साकार करण्यासाठी आपण तात्पुरत्या स्वरूपातच मीटिंग घेण्यात येत होत्या. परंतु त्याचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला सर्वांच्या माध्यमातून मिळाला आणि याच माध्यमातून शेळीपालन एक काळाची गरज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते आणि हाच उद्योग शून्यातून निर्माण होऊन तो कसा पुढे नेता येईल याच्याकडे सर्वांची वाटचाल आहे. कारण सुरुवात करत असताना एक शेळीपासून ज्यांनी सुरुवात केली ती आज लखपती आहे. म्हणजे आपण कमी किमतीमध्ये शेळीकडे पाहत होतो, परंतु आज लखपती करण्याचं काम शेळी आपल्याला करून देते. कारण आपल्याला एकच माहित होतं 5,000 10,000 पर्यंत आपण किमती ऐकलेल्या होत्या, पण तीच शेळी आज आपल्याला किती पटीनं आणि लाखो किमतीमध्ये कशी विक्री होते आज आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. कारण पहिली मीटिंग ज्यावेळेस तुषार लोंढे साहेबांच्या फार्मवरती झाली त्यावेळेस कमी प्रमाणात म्हणजे सूचना पण नव्हती, ठराविक लोक एका ग्रुपमध्ये होते, त्यांच्या माध्यमातून त्या मीटिंगला सुरुवात झाली. त्यानंतर फारुबाईंच्या फार्मवरती 15 ऑक्टोबरला त्यांच्या फार्मवरती मीटिंग झाली. त्यानंतर 15 नोव्हेंबरला बंडी शेगावचे स्वप्नील आणि सागर गायकवाड यांच्या फार्मवरती ती मीटिंग झाली आणि त्यानंतर मिरजगावला मीटिंग घ्यायचं नियोजित होतं, परंतु आजचा जो शेळीपालनातील खरेदी आणि विक्रीचा जो विषय झालेला आहे म्हणजे बोकड लॉन्चिंग आहे त्याच्याच माध्यमातून आज अचानकच सर्वांच्या म्हणण्यात आलं की आबांच्या फार्मवरती आपल्याला मीटिंग घ्यायची आणि आबांनी सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील जे शेळीपालक आवडीने हा व्यवसाय करतायत त्यांच्या सर्वांच्या सहमतीनं हा कार्यक्रम आज मोरूचीकरांच्या माध्यमातून घनवट आबांच्या फार्मवरती आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाचं तुम्हाला म्हणजे हेतू काय आहे आणि आपल्याला इथून पुढे शेळीपालनामध्ये कशी प्रगती करायची याच विषयी चर्चा आपल्याला या ठिकाणी होणार आहे. या चर्चेसाठी दिग्गज म्हणजे आता प्रत्येकाचं नाव मला पण माहित नाही, कारण मी पण सगळ्यांची ओळखीचं आहे असं काय नाही आणि तुम्ही पण माझ्या एवढं ओळखीच नाही. तर प्रथमदर्शनी आपण एक काम करूया की आपापली ओळख पहिल्यांदा स्वतःचं नाव, फार्मचं नाव आणि आपल्याकडे किती प्राणी आहेत याची आपण सर्वांची थोडक्यात माहिती घेऊया आणि तिथून पुढे आपण सर्व कार्यक्रमाची सुरुवात करूया. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे मी शिक्षकी पेशामध्ये आहे, परंतु कुंभार साहेबांनी एक उदाहरण दिलं होतं ते तुमच्या समोर मी नाही सांगू शकत, परंतु शेळीपालन असा नाद आहे घरातून एकदा बाहेर पडलं की घरी जायला पुन्हा किती वेळ लागते सांगू शकत नाही. त्याला आपण नाही त्याला वेगळं नाव देऊ शकत नाही नाद. कारण शिक्षक पेशात असून सुद्धा कारण मी इथून जरी आता फार्ममधून फिरून गेलो आणि जर घरी गेलो तर प्रथमदर्शनी मला ओळखते की दुसरीकडून कुठं आलं नाही शेळी गोठ्यात नाही. म्हणजे घरच्यांना सुद्धा एवढी मानसिकता आपल्या घरच्यांची तयार झाली पाहिजे की
हा जो व्यक्ती करतोय तो चुकीचं काय करत नाही, चांगल्या पद्धतीने करतोय. कारण माझ्याकडे सगळ्या साध्या शेळ्या होत्या, परंतु आबाच्या माध्यमातून, कुंभासाहेबांच्या माध्यमातून, गोडशी पाहुण्यांच्या माध्यमातून म्हणजे असे सगळे मित्र परिवार होत गेलं आणि त्याच्यातून पुन्हा माझी शेळीपालनाची सुरुवात झाली. चांगल्या पद्धतीने शेळीपालनातून कसा पैसा मिळतोय हेही मला दिसून आलं. आणि असं शेळीपालन करत असताना तुमच्या सगळ्यांची ज्यावेळेस मदत होते, सहकार्य लागतं, कोणती अडचण असू द्या. सुरुवात करताना मलाही माहित होतं, पण बिटल मधली शेळी घेताना पहिल्यांदा मी चंद्रकांत शेवाळे सरांकडून घेतली आणि त्यांच्या माध्यमातून माझी तिथून बिटल शेळीची सुरुवात आणि बोकडापासून झाली. म्हणजे अशी आयुष्यामध्ये काही लोक येऊन जातात की ते आपल्याला स्टार्टअप करून देतात, पण त्याचा सुरुवात आणि शेवट कुठपर्यंत न्यायचा, किती प्रमाणात आपण पुढे जायचं आपण ठरवायचं. तर अशा पद्धतीने आता माझ्याकडे सध्या लहान मोठी 20 आहेत प्राणी बिटलचे. परंतु तेच का तर बिटलचे सगळं म्हणजे का म्हणतो मी, तर साध्या शेळीची 4 पिल्लं विकल्या जेवढी किंमत येते, 4-5 असू द्या, तेवढं बिटलचं एकच पिल्लं विकल्यानंतर त्याची किंमत मिळते. आपण काही लाखात नाही गोष्टी हजारात असू द्या, परंतु त्याच्यातून खरंच परवडते. कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन करून देणारी शेळी म्हणजे बिटल शेळी, हे मी याच्यातून तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. मी केशव लांडगे. माझ्याकडं पिठलच्या शेळ्या एक 10-15 आहेत. गाव कळंब तालुका आणि धाराशिव जिल्हा. नमस्कार, मी विजय कुंभार, मुक्काम पोस्ट तळसिंगी तालुका मंगळवेढा. माझ्याकडे 10 बिटल शेळ्या आहेत, एक समशेर बोकड. मुक्काम पोस्ट बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली. आपल्याकडे 10 बिटल आहेत. 10 बिटलच्या माध्यमातून काम चालू आहे. सगळ्यांना आपला गब्बर पण बोकडा आहे. त्या बोकडापासून आपण गेले 3 वर्ष झाले गब्बरपासून आपण प्रोडक्शन घेतोय. सुरुवात जी माझी आहे ते आश्रमांच्या फार्मवरून चाललेली आहे. मला वाटते 5 वर्ष झाली त्यांच्या फार्मवरती गेलो होतो मी. आणि तिथून मग आमच्या डोक्यात आलं की आपण बिटलमध्येच काम करायचं. आणि त्यावेळेपासून म्हणजे त्यांच्या फार्मवर गेल्यापासून आम्हाला आमची जी काय शेळी त्या आश्रबाईंनी जी शेळी दिली होती त्या शेळीमुळे पण आमचं नाव झालं आणि गब्बरमुळे पण नाव झालं. आणि अशा माध्यमातून आज पूर्वी मी जे काम करत होतो त्या कामापेक्षा पण जास्त नाव. आता पूर्वी आमचा एक पारंपरिक व्यवसाय होता लोहार कामाचा, की ज्यामध्ये आमच्या वडिलांचं नाव जे आमच्या पंचकृषीमध्ये आपण जे अडकिता वगैरे जे आपण ज्याला म्हणतो सुपारी कातरण्याचा, तर त्या अडकिता बनवायचं काम आम्ही करत होतो. त्यामुळे एकदा ते अडकिता एखाद्या व्यक्तीने जर घेतला तर त्याला 70-80 वर्ष धार लावायचं काम नाही, अशा पद्धतीनं तो अडकिता बनलेला होता. आणि त्यामुळे आमच्या वडिलांचं नाव पेपरमध्ये भरपूर बातम्या, रेडिओला पण त्यांची मुलाखत झालेली होती. तर अशा पद्धतीनं आमचं पूर्वीपासून काम होतंच. परत मी एका कंपनीमध्ये पण गेलो, तिथं पण माझं चांगलं नाव झालं. तर मला सांगायला अतिशय आनंद होतोय, या सगळ्यांच्यापेक्षा चांगलं नाव जे आहे ते मला ह्या बिटलमधनं मिळालं. कारण का जे मला शेळ्या मिळाल्या किंवा जे मला गब्बर बोकड मिळाला किंवा आश्रबाईंचा एक शेरामन बोकड जो होता त्याची पण पिल्ले अतिशय चांगली त्यानं दिलेली होती. तर या सगळ्यांच्यामुळं आज गेली 5 वर्षामध्ये आणखीन आमचा हुरूप वाढलेला आहे की ह्याच्यापेक्षा आपण एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी काम करावं. अशा पद्धतीची भावना जी आहे त्या बिटलच्या माध्यमातून झालेली आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना बघा की आपण विचार केला पाहिजे की शेळीपालन करून कोण बंगला हा बांधू शकत नाही किंवा बांधलेलं अशी उदाहरणं भरपूर कमी आहेत. पण मला असं वाटतं की जो व्यक्ती बिटलमध्ये क्वालिटीमध्ये काम करणार तर त्या सगळ्यांची स्वप्न जी आहेत, बंगला म्हणा किंवा गाड्या वगैरे म्हणा, ते आपण यातनं पूर्ण करू शकते. फक्त प्रामाणिकपणे आणि चांगल्या क्वालिटीमध्ये ब्रीडमध्ये आपण जर काम केलं तर 100% आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते असं मला वाटतंय. त्यामुळं आज जे काही नवीन लोक असतील किंवा जे लोक अनुभवी आहेत त्या प्रत्येकानं इथं आपला अनुभव शेअर करून नवीन लोकांचा उत्साह जो आहे तर हा आपण इथं वाढवायचा, आपण या ठिकाणी काम करावं असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. माझं नाव चंद्रकांत गोरख शेवाळे. मला बऱ्यापैकी लोक CK गोट फार्म या यूट्यूबच्या किंवा इंस्टाग्राम ह्या नावानं ओळखतात. 6 वर्ष झालं मी ह्या व्यवसायात काम करतोय. सुरुवात माझी उस्मानाबादी आणि माडग्या जातीच्या मेंढ्यापासून झाली होती. थोडक्यात म्हणता येईल की चुकीच्या पद्धतीनं मी सुरुवात केली होती, जसं की शेडवरती 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा प्राणी जे घेणं, बाजारातून घेतलं पण त्याच्यामध्ये PPRची लागण झाली, त्याच्यामध्ये मरतूक, म्हणजे सुरुवात खडतर झाली. आणि त्याच्यानंतर माझी बिकट परिस्थिती सुरुवात झाली की लॉसमध्ये किंवा बँकेचं कर्ज होणं. पण त्याच्यातून स्ट्रगल करत करत आता माझ्याकडे बिटलमध्ये लहान मोठी 60 प्राणी आहेत. तर व्यवस्थित आता रुटीन लागले ह्या व्यवसायाचे. तर थोडक्यात सांगता येईल की हा व्यवसाय खूप चांगला आहे. तर कधी चांगला आहे, ज्यावेळेस आपण सुरुवात व्यवस्थित करतो आणि नियोजन पद्धतीने करतो तर त्यावेळेस हा व्यवसाय खूप बेस्ट आहे थोडक्यात. नमस्कार, माझं नाव तुषार संभाजी लोंढे. माझ्या गोट फार्मचं नाव आहे जगदंबा गोट फार्म. माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट चिलवडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. तर शेळीपालनाची सुरुवात म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड सांगतो मी. अगोदर 2017 साली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये पेपर झाले नाहीत, जवळजवळ 2.5 वर्ष एक्झाम झाली नाही. मग त्या काळात काय करायचं म्हणून मी अभ्यास करत प्लॅन B म्हणून शेळीपालन चालू केलं होतं 2020 साली. मग त्यावेळेसपासून म्हणजे आपल्या घरच्या उस्मानाबादी शाळा होत्या, पण मला बिटलची माहिती मिळाली यूट्यूबवरून. आणि बिटलची खरेदी पहिली बागनूर सरांकडून केली होती, मी फिमेल खरेदी केली होती. मग त्यापासून बिटलची आवड सुरुवात झाली आणि साधारणपणे मला शेळीपालनामध्ये 5 वर्ष झाली आणि बिटलमध्ये 4 वर्ष. तर माझ्याकडे सध्या टोटल संख्या 40 आहे आणि 2 बोकडे तर सम्राट आणि कोहिंदूर नावाची.
माझं धनलक्ष्मी गोट फार्म या नावानं शेळी पालन चालू केलं आहे. मी गेल्या 3 वर्षापासून या व्यवसायात होतो. सुरुवातीला जेव्हा 12वी शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मी पेट्रोल पंपवरती कामाला होतो आणि नोकरी करून फक्त गरज पूर्ण होती असं मला वाटलं. मग कुठेतरी व्यवसायाकडे वळण्यासाठी माझी ओळख झाली विजय घाडगे सरांसोबत. मग त्यांना मला सुरुवातीला एक मेल आणि एक फिमेल दिली समजा. तर तिथून मी सुरुवात करत करत आमचे मित्र विक्रम कुकडे यांनी मला 4 फिमेल दिल्या. असं करत करत आज माझ्याकडे 10 फिमेल आणि एक मेल आहे. मेल आणखीन काही एवढा प्रसिद्ध नाही, पण लवकरच त्याचं नाव करण्याचा प्रयत्न आहे. माझं नाव रोहन राहुल माही. माझ्याकडे आता एक 6 बिटलच्या शेळ्या आणि 10 माझ्याकडे गावरान शेळ्या आहेत. आणि मी ना आता जस्ट कुंभार साहेबांच्याकडून सह्याद्री ब्लड लाईनचं एक मेल घेतलेला आहे. नमस्कार, रोहित बाळासाहेब पानसरे, डाळज नंबर 2. 3 वर्षापासून मी या क्षेत्रात आहे. माझी सुरुवात अशरफ अली यांच्याकडून 2 फिमेल घेऊन सुरू केलं होतं. त्यानंतर किरण सराकडून मी बोरच्या फिमेल घेतल्या आणि त्यानंतर चेतन जाधव, सलीम कोकणे, नामदेव शिंदे आणि आता रिसेंटली मी नामदेव शिंदेच्या माध्यमातून पंजाबवरून मट्टीबाई यांच्याकडून एक 5 फिमेल, 1 मेल आणि अजून 3 फिमेल म्हणजे असे आणलेले आहेत. एकूण माझ्याकडे 16 फिमेल आहेत आणि 2 मेल आहेत. एक मट्टीबाईंचा मेल आहे लोहा आणि दुसरा आपला एक्का म्हणून मेल आहे. आणि एज्युकेशनली म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. शेळीपालनाच्या पूर्वी मी पिगोनमध्ये माझं 2017 सालापासून कापड दुकान होतं. 17ला एक चालू केलं आणि त्यानंतर लगभग प्रत्येक वर्षी एक करत असं 3 शॉप झाले माझे. मेन्सवेअर, लेडीजवेअर, एथनिक आणि किड्सवेअर असे 3 शॉप झाले होते. कोविड नंतर फर्स्टच्या सेकंड लॉकडाऊनपासून असं जाणवलं की त्या धंद्यात जरा खडतर वाट होत आहे. कुठल्या व्यवसायाचा बारकाईने विचार केला तर शेळीपालन एक असा व्यवसाय जाणवला की जोपर्यंत म्हणजे ही जीवसृष्टी आहे, मनुष्य प्राणी सगळे जे आहे, तोपर्यंत त्याला काहीतरी अशी मंदी येईल असं तर मला काही वाटत नाही. फक्त प्रामाणिकपणे आणि संयमाने प्रत्येकाने याच्यात काम केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. माझं नाव नामदेव शिंदे. मी जवळजवळ 2015 पासून बिटल क्षेत्रामध्ये काम करतो. सुरुवातीला मी एक बिटाची शेळी माझ्या शेजारच्या गावातून आणली होती. त्याच्या अगोदर माझ्याकडे गावरान शेळ्या होत्या. सुरुवातीला मी पंजाबला एक शेळी आणला, ते जरा प्रोडक्शन चांगलं वाटलं. त्यानंतर मी 2 पाटी आणण्यासाठी पंजाबला गेलो डायरेक्ट, म्हणजे यूट्यूबला नंबर वगैरे शोधून वगैरे, आणि तिथून एक 2 पाटी आणल्या मी. त्याचं पण प्रोडक्शन चांगलं झालं, पिल्लं चांगली व्हायला लागली, विकायला लागली. मग असं लक्षात आलं आपण आता इथं गावरान सगळं बंद करून डायरेक्ट पंजाबमधूनच आणू. पण मी सुरुवातीला त्यावेळेला मी पिकअप घेऊन डायरेक्ट काही माहीत नसताना, अनुभव नसताना मी डायरेक्ट घेऊन पंजाबला गेलो. तिथून मी सुरुवातीला 20-25 एकदम फिमेल आणलेल्या, त्यात बोकडे काय असतील, काय पाटी वगैरे असतील. त्यानंतर घरी आणल्यानंतर काही मर्डर झाली आणि मग त्यात राहिलेल्या पाटी वगैरे होत्या, ती आमच्या भागात नवीन कुठंच भेटल नसल्यामुळे लोक चांगल्या किमतीने मागायला लागली. म्हणजे मला लक्षात आलं प्रॉफिट आहे. मग मी जास्त करून माझा भर दिला ट्रेडिंगमध्ये. जास्त करून आणून विकायचं हेच जास्त माझ्या डोक्यात असते. आणि ती जास्त लोकांना मी चांगल्या शेळ्या जे माझ्याकडे असतील ते माझ्या मित्रांना वगैरे आजूबाजूला लोकांना म्हणजे जे मागतील गरज असते त्यांना मी देतोय. मध्ये रिसेंटली माझ्याकडे 30 मदर स्टॉकसाठी 30 शेळ्या होत्या, पण माझं मेडिकल इश्यू थोडासा झाल्यामुळे मी ते विकल्या. आता सध्या मी जास्त ट्रेडिंगवर बरं आहे. बिटलचा अनुभव चांगला आहे, सगळ्यांनी बिटल शेळी पाळावी. त्या बिटलमध्ये सध्याच्या जेवढ्या ब्रीड आहेत, म्हणजे ते म्हणजे बऱ्याच ब्रीड आहेत, त्याबद्दल मी नाव नाही घेत, पण सगळ्यात कम्फर्टेबल ब्रीड आहे पाळण्यासाठी आणि प्रोडक्शनसाठी किंवा विक्रीसाठी बिटल आहे. त्यामुळे सगळ्यांनी बिटल पाळावं. नमस्कार, मी परमेश शेळके, नंदूर, तालुका मंगळवेढा. माझे गुरुवर म्हणलं कुंभार साहेब, त्यांच्याकडून मी सुरुवातीला फिमेल घेतला. अगोदर गावरान होते आपल्याकडे 10, नंतर बिटल चांगलं वाटल्यानंतर इकडं तिकडे बघून फॉर्मवर आता बिटल त्यांच्याकडून 5 फिमेल घेतल्या. काही कारणास्तव परत विकल्या. परत आता लहान पाटी कुंभार आपलं पाटील साहेबाकडून 5 पाटी घेतलेत. रोहित भाईकडून एक चांगली फिमेल म्हणून नावाज घेतली काला लाईनची. काही सध्या चांगलं मी करतो, हे सध्या चांगलं आहे. राहणार खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड. आमचा पार्टनरशिपमध्ये फार्म आहे. आमचे मित्र बालासाहेब गीते हे काही कारणामुळे येऊ शकले नाही. आमच्या दोघांचे मिळून 25 फिमेल आणि 1 मेल आहे. नमस्कार, मी मनोज सायमोते, गाव कुपवाड. माझ्याकडे बिटलच्या एक 15 शेळ्या आहेत. पिल्ले एक 12-13 पिल्ले जातात. जावरलांचा देवानावाचा माझ्याकडे बोकड आहे. मोरकर, राहणार तळणेवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. माझ्याकडे 20 फिमेल आणि 2 मेल आहे. गोल्डी हा मेल आहे माझ्याकडे. ही गाय नाही माझ्याकडे, कारण मला पहिल्यापासून लहानपणापासून मला शेळीची आवड. माझ्या वडिलांनी एक शेळी, मी माझ्या दुसऱ्या डेअरीकडे पहिल्यांदा मी ज्यावेळेस कामाला होतो त्यावेळेस मी 10,000 रुपये माझी पहिली पगार शेळी घेऊन दिली वडिलांना. त्यानंतर ती शेळी घेऊन दिल्यानंतर वडिलांनी हळूहळू तिचे पिल्लं विकत 1च्या 2, 2च्या 3, 3च्या 4 असं 10 शेळ्या केल्या. 10 शेळ्या केल्यानंतर काय व्हायला लागला प्रॉब्लेम माझा, की माझी मरतूक वाढायला लागली. माझी पिल्लं जास्त मरायला लागली. मग मी विचार काय केला की आपण काय करावं, की शेळीच नको आपल्याला सांभाळायला, आपण बोकडं आणू मार्केटमध्ये. मी लहान बोकडं आणायला लागलो. मी 10, 20, 30 बोकड जायचो, खरेदी करून आणायचो. 4 बोकड माझे वाढायचे, 3 बोकड मरायचे. मग आता काय करायचं,
ते पण मला काही जमणार. मग त्यानंतर हळूहळू बिटलकडे म्हणजे मला असं वाटलं की बाबा बिटल चांगली आहे शेळी. मग बागनवर सरांकडे गेलो मी. मग मला बागनवर सरांनी एक शेळी घेऊन दिली. मग बागनवर सरांच्या शेळीचे 1, 2, 2, 3 करत माझ्यापेक्षा आता 10 फिमेल आहे. आणि दीपक बनकर सरांनी एक रावण नावाचं मेल दिलं मला. त्याचं पण पिल्लं चांगली आहेत माझ्याकडे. कंपोस्ट ढेकावाडी तालुका बारामती. माझ्याकडे बिटल शेळ्या आहेत, 10-15 शेळ्या आहेत बिटल. मी 2013 पासून शेळी पालन करतोय. स्वतःच्या सेल्फ डिपेंड पूर्ण केलेलं आहे. स्वतः कमवून आणि स्वतः हे करून केलेलं आहे. 2013 पासून बिटलची सुरुवात संपड आहे. एक 2015-16 पासून चालू झालेली आणि 7-8 वर्षानंतर आत्ता कळते की बिटल काय आहे. सगळ्यांकडे खूप चांगले प्राणी आहेत. एक 10-15 जणांचे फार्म आहेत. असेच सगळे एकत्र येत जाऊ आणि सगळ्यांची देवाणघेवाण होत राहू. त्यामुळे बिटलचा विकास होईल एवढंच माझं मत आहे. माझं नाव आदिनाथ ज्ञानदेव बागनवर. इथून 10 किलोमीटरवरती जेक्षू म्हणून गाव आहे, तिथं माझा फार्म आहे. मी बिटलमध्ये 7 वर्ष झालं काम करतोय. आणि बिटलमधला माझा गुरु म्हटलं, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे पण किरण बोरकर हे माझे यातले गुरु आहेत. किरण बोरकरांमुळं मी या बिटलमध्ये आलोय. आणि माझ्याकडे जेवढ्या काही फिमेल आहेत त्यातल्या मॅक्झिमम फिमेल्स मी त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत. आत्ता माझ्या गोट्यावरती अशरफ भाईंनी किरणला दिलेली एक हैदर लाईनची एक फिमेल आहे. ती फिमेल आता माझ्याकडे आहे. यूट्यूबला अशरफ भाईचा अजूनही त्या मादीचा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आत्ताच नामदेव भाऊंनी मागच्या वर्षी मला एक नागरा फिमेल दिलेला आहे भुरा लाईनची. आणि आत्ता दुसरे एक त्यांच्याकडून मोरकाणी मी फिमेल घेतलेल्या आहेत. माझ्याकडे सध्या 12 फिमेल आहेत. आणि माझ्याकडं काला ब्लड लाईनचा चेतन भाईयांकडनं घेतलेला प्रिन्स म्हणून माझ्याकडे मेल आहे. त्याची पिल्ला आता माझ्या गोट्यावरती आलेला आहे. त्याच्यानंतर गोल्डीच्या 4 फिमेल माझ्याकडे आहे. आणि एक थोड्या दिवसात 2-3 महिन्यात धनुभाऊंकडून अजून एक मोठी खरेदी होणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी फायनल आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहिलं तर कार्यक्रम आपण लवकरच तो होईल. आणि आता या बिटलमुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी प्राध्यापक होतो. 2012 मध्ये मी जॉब सोडला. माझ्या घरच्या थोड्याशा शेतीच्या व्यापामुळे मला तो सोडावा लागला. त्याच्यानंतर थोडीशी डाळिंब शेती, त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आलोय. बिटलचा मला फायदा सगळ्यात महत्वाचा एवढाच वाटतो की पैसे बऱ्याच सोर्समधून येतात, पण बिटलमुळं एवढ्या लांब लांबची मित्रमंडळी जोडली गेली. म्हणजे जे आपण नात्यापोत्यातली माणसं म्हणतो त्याच्यापेक्षाही प्रचंड प्रेम देणारी आणि सहकार्य करणारी खूप जीवाभावाची माणसं या निमित्ताने या बिटलमुळं माझी जोडली गेली. त्यामुळं बिटल हे माझ्या आयुष्यातलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला टर्निंग पॉईंट म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे ह्या बिटलच्या प्रवासामध्ये पुढे जात असताना सगळ्यात महत्वाचं एक नाव घ्यायचं विसरलं, ते म्हणजे डॉक्टर बापू केसकर. कारण यांच्यामुळं जे काही ट्रीटमेंट आहे याच्यासाठी त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. म्हणजे मी बिटलमध्ये आज यशस्वी व्हायला त्याही माणसाचा माझ्याबरोबर तेवढाच हात आहे. एक नाव. नमस्कार, मी सौरभ दत्तात्रय खांडेकर, राहणार दहेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तरी सध्याला माझ्याकडे 8-10 फिमेल आहेत आणि एक मेल आहे. नमस्कार, मी गोरगाबा गणवट, मोरोची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. सध्याला माझ्याकडे आता बिटलच्या फिमेल 20-25 आहे. खली नावाचा ब्रीडर आहे. मला आता ह्या व्यवसायामध्ये 10 वर्ष झालीत. 10 वर्षापासून मी बिटलमध्येच काम करतोय, पूर्ण बिटलमध्येच काम करतोय. आणि पूर्ण महाराष्ट्रभर मी खलीची पिल्लं विकलेली आहेत. खली नावाच्या ब्रीडरची भरपूर नाव केलेलं आहे. त्या पिल्लांनी बी आणि खलीने बी त्यांनी भरपूर आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आणि आता इथून पुढे बी चांगलंच चालणार आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. माझं नाव फारुख शिकलगार, मुक्काम पोस्ट विटा. माझ्याकडे बिटेलचे लहान मोठे असे मिळून एक 20-25च्या आसपास आहेत. त्यात मेल माझ्याकडे बालाजी नावाचा जी घनवट आबा करून घेतलेला आहे तो आहे. आणि शेळ्या एक 18-20च्या दरम्यान आहेत. पिल्लं वगैरे टोटल 10-12 आहेत. टोटल आता मोजलं पाहिजे. टोटल असेल एक 35-40च्या घरात. माझं नाव चेतन गोरखनाथ जाधव, मुक्काम पोस्ट पालखेड, तालुका वैजपूर, जिल्हा संभाजीनगर. माझ्याकडे एक 10 ते 12 फिमेल आहे सध्या. आणि काला ब्लड लाईनचे जे आमचे वस्तात सालीमामू कोकणी त्यांच्याकडून आलेले लाईनची जनावर आहे आपल्याकडे. माझं नाव स्वप्नील भारत गायकवाड, राहणार बंडी शेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. लहान मोठ्या म्हणून आमच्याकडे 15-16 शेळ्या आहेत. आणि मेल दाता काय खरेदी केला समजेल सगळ्यांना. बरं उत्समूर्ती आज तुम्ही. नमस्ते, मी अमल साळुंखे. माझा फार्म इथून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आमचं बिटलमध्ये काम आमच्या चौघांचं मिळून असतंय. म्हणजे आमचा एक ग्रुप आहे मोरुचीकरांचा, गणवट आबा मोहिते आणि सौरभ खांडेकर आणि मी. अशा प्रकारे आमचं ग्रुपने काम चालू आहे. विक्री खरेदी सगळं जे काय असेल. माझ्याकडे सध्या 6 मोठ्या फिमेल, 4 पिल्लं आहेत. एक रुद्रा नावाचा मेल आहे, पंजाबमधून आणलेला आहे मी तो. आणि आता माझा डेव्हलप वेगवेगळ्या लाईनवरती चालू आहे. आबाकडून रॅम्बो जो फारुखबाईंनी मेल घेतलेला
2 दातावरती 45 होता, त्याचं 1 पिल्लू माझ्याकडे ते आता. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुधीर टिळेकर, साखरवाडी. माझ्याकडे आता फार्मवरती टोटल 8 ॲनिमल्स आहेत. त्या सगळ्या टोटल माझ्या फिमेल आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडं बाहुबली ब्लड लाईन, शंभू ब्लड लाईन, ज्युनियर शंभूचा, प्लस सिंगम ब्लड लाईन, अशा ब्लड लाईनवरती आपण काम करतोय. टोटली माझ्याकडे 3 फिमेल आता लोडेड आहेत. त्या मी 4 ते 6 दातावरती लोड केले आहेत. आणि त्या फिमेलचं म्हणजे आता सोनोग्राफीचा रिझल्ट आल्यानंतर सगळ्या ट्रिपलेट म्हणजे आहेत त्यांना पिल्ले. आणि मी 4 वर्ष झालं ह्या क्षेत्रात काम करतोय. त्याच्यामध्ये मला वेळोवेळी मदत करणारे डॉक्टर बापू केसकर पण आहेत, प्लस आशिरबाई आहेत, सागर माळे आहेत, किंवा आमचे मित्र जल्लोष सावंत आणि बाकीचे आपले सर्व मित्र आहेत, आवटे साहेब आहेत आमचे. अशा प्रकारे शेळीपालनामध्ये हळूहळू वेगवेगळ्या ब्लड लाईनवरती काम करण्यासाठी माझी उत्सुकता अजून वाढत चाललेली आहे या क्षेत्रामध्ये. सांगली कुपवाड येथे आपला फार्म आहे आणि 4 वर्ष झालं आपण शेळीपालन चालू केलं आहे. मी तसा मूळचा सिव्हिल इंजिनियर आहे आणि लॉकडाऊन नंतर इंजिनिअरिंग सोडून ह्या फंदात पडलो म्हणा. आणि हळूहळू आता शेळीपालन माझं जे सर्व जातीचं होतं ते कमी करत करत आता मी पूर्णपणे बिटलमध्ये आलो आहे. आता आपल्या एक 25-30 फिमेल आहेत आणि जावर ब्लड लाईनचा जावरचा मुलगा गोल्डन हा आपल्याकडे आहे ब्रिडिंगसाठी. आणि आमचे जे अगदीच फार्मच्या जवळचे आमचे सैमोते आबा असतील, परमेश्वर भाऊ असतील, बिरू भाऊ असतील आणि नामदेव भाऊ असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता आपला बिटलचा फार्म वाढवत आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी आता कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी आपण पाहत आहोत. शेळीपालनातील दिग्गज सर्वांचे लाडके आबा यांच्या फार्मवरती असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. या ठिकाणी आबांचा शूटर या मिलची आज विक्री झालेली आहे आणि विक्रमी किमतीमध्ये ही विक्री झालेली आहे. तर नावाप्रमाणेच शूटरला सागर गायकवाड आणि स्वप्नील गायकवाड या दोन्ही बंधूंनी शूटरची खरेदी केलेली आहे. आता सागरला एकच सांगू इच्छितो, हातात खली धरलेला आहे, खलीपेक्षाही मोठा शूटर करायचा आहे. आता सांगायला आनंद होतोय की विक्रमी किंमत आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो की आतापर्यंत बेटलमध्ये 10, 20, 30, 40, 50, 60 हजार, 70 हजार, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाखपर्यंत किंमती आपण ऐकलेल्या आहेत. परंतु आज विक्रमी किंमत म्हणजे 5,01,01 रुपया या किमतीला या शूटरची खरेदी झालेली आहे. आणि प्रत्यक्षात एक व्यवहार असा होताना बघतोय, पिशवी काढा, पिशवी. एक व्यवहार आपण असा होताना बघतोय, तर पूर्ण रोख रक्कम ही त्या मेलची दिली जात आहे. आणि लिटरली मी खूप छान सर्वांनी टाळ्या वाजून ना 5,01,01 रुपयामध्ये अबानी खली आणि चांदी या कॉम्बिनेशनचा जो मेल आहे, शूटर नावाचा बोकड आपण इथं बघत आहोत. हा जो मेल बच्चा आहे हा 5,01,01 रुपयांना स्वप्नील गायकवाड आणि सागर गायकवाड यांना विक्री केलेला आहे. घेतलाय का तुम्ही विक्री केलं त्यांना. तर खूप आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी बिटल गोट फार्मिंग मध्ये. हा एक जो एक व्यवहार झालेला आहे, हा भविष्यामध्ये हा एक फर्स्ट स्टेप असेल. परत येत्या 3-4 वर्षांमध्ये, 4 वर्षांमध्ये, 5 वर्षांमध्ये 10-15 लाख रुपयाचे व्यवहार सुद्धा होणे काही मोठी गोष्ट नसेल. बिटलमध्ये हे आजचा जो व्यवहार आहे हा एक ट्रेंड सेटर बनेल भविष्यामध्ये. चला तर मित्रांनो, आत्ताच आपण बिटल शेळीपालन क्षेत्रातील एक मोठा व्यवहार पाहिला, जो अगदी सर्वांच्या समोर रोख रक्कम देऊन पूर्ण केला गेला. तर त्या व्यवहारात जो बच्चा विकला गेला त्याचे आईबाप आता आपण पाहत आहोत. हा खली आहे, त्या बच्च्याचा बाप आहे हा. आणि थोड्याच वेळात आपण त्या बच्च्याची आईसुद्धा दाखवू. मित्रांनो, ही आहे चांदणी, अतिशय मोठ्या बांध्याची आणि उत्तम असे कॅरेक्टरिस्टिक असलेली बिटलची शेळी घानवट आबा यांच्याकडे आहे. या शेळीचे आजपर्यंतचे सर्व पिल्ले घानवट आबांनी अतिशय चांगल्या किमतीला विकलेली आहेत. आणि आबांचा फार्म आज जो नावावर आलेला आहे त्यात या फिमेलचा एक मोठा वाटा आहे. आपण स्क्रीनवरही पाहू शकतो फिमेल चांदणी. तर मित्रांनो, आता आपण घानवट आबांच्या शेळीपालनच्या फार्मवर एकदा दृष्टिक्षेप टाकू. हा जो कप्पा आहे तो आबांच्या लहान करडे ठेवण्याचा कप्पा आहे.
त्यांनी वरच्या बाजूला उचलून प्लॅस्टिकचे जे आपले फ्लोरिंग असतं ते वापरलेलं आहे खास करडांसाठी, की जेणेकरून ते माती खाऊ नयेत किंवा त्यांना कोणतेही इतर आजार माती खाल्ल्यामुळे होऊ नयेत. हा आबांचा फार्म आहे. आत्ता सर्व जनावरे त्यांनी मोकळ्या जागेत फिरण्यासाठी सोडलेले आहेत. तिथेही आपण जाणारच आहोत. पण खाली विटांचं फ्लोरिंग करून मध्ये आपल्या प्लॅस्टिक बॅरलपासून गव्हाणी केलेलं दिसत आहेत आणि अतिशय प्रशस्त असा हा फार्म आबांनी बनवलेला आहे. आणि इथेच मागच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिथं त्यांची जनावरं सध्या त्यांनी फिरण्यासाठी सोडलेली आहेत. आत्ता आपल्यासोबत आहेत गोरख घाणवट आबा आणि सागर गायकवाड. आज जो आपण व्हिडिओ पाहिला, जो एक महाराष्ट्रातील आत्तापर्यंत सर्वात मोठा बिटलच्या बोकडाचा व्यवहार झालेला आहे किंवा कोणत्याही बिटलच्या प्राण्याचा व्यवहार झालेला आहे आत्तापर्यंत, आणि आपण सर्वांनी तो लाईव्ह पाहिलेला आहे. मग आत्ता आपण ज्यांनी हा व्यवहार केला म्हणजे आबांनी आपला बोकड विक्री केला आणि सागरदादांनी तो खरेदी केला, दोघांचंही त्या व्यवहाराबद्दल मनोगत घेणार आहोत. आबा, हा व्यवहार कशा पद्धतीने झाला, काय 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 आपल्या दोघांचं आहे मनोगत आम्हाला पाहिजे होतं. सर, आता हा व्यवहार करताना आमचे मित्र परिवारात भरपूर जण होते सगळेजण, आणि ह्या मेलचं खासियत असं आहे की त्याची ब्लड लाईन एकदम सुपर आहे. हा चांदीचा आणि खलीचा मिळून मेल आहे आणि हा 3 मधला आहे, टिळ्यातला आहे. आणि ह्या मेलची आत्ताची हाईट साधारण माझ्या हिशोबाने 40+ आहे आणि कानाची लेंथ 20 इंच आहे. तर तो 11 महिन्याचा मेल आहे. तर मेलची वंशावळ जबरदस्त आहे ह्याच्या अगोदरची, दाटीमागचं बॅकग्राऊंड जबरदस्त आहे. त्याच्यामुळं याच्या अगोदर माझ्याकडे एक दोघांची मागणी आली ती 5 लाखाची, पण मी त्यांना मेल दिला नाही तो. पण मला हा मेल त्यांना द्यायचा होता, त्याच्यामुळं तो मेल मी जवळ त्यांना दिला. उद्याच्याला कदाचित मला काही गरज पडली तर ते सहकार्य करू शकते. अच्छा, म्हणजे जवळ असल्यामुळे आपल्याला तो सहकार्याचा अपेक्षा आहे. आपण हा मेल ह्यांना दिला. बरं सागर दादा, आपण कसं काय म्हणजे या मेलसाठी इकडे अप्रोच झाला आबांच्याकडे किंवा काय काय? आपण एक चांगली वंशावळ म्हणून बघितलेली आहे. बरं. त्यासाठी आणि आबांवर विश्वास वगैरे ठेवून आपण घेतलं. बरं. आणि ह्या मेलचे जे आई वडील आहेत खली आणि चांदणी, हे तर महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे बिटलचे, काय विषय नाही. बरोबर. म्हणजे घाणवट आबा आणि खली आणि चांदणी हे एक समीकरण आहे सगळ्या महाराष्ट्राला. यातलं कुणाचं नाव घेतलं? काही विषय नाही. बरोबर. नाही, चालेल. हा एक सुंदर असा व्यवहार झालेला आहे ज्याच्यामुळे बिटल क्षेत्राला कदाचित एक मोठी उंची काढता येईल भविष्यात, आणि एक आम्हाला सर्व बिटल क्षेत्रातल्या शेळीपालकांना सुद्धा याच्यामुळे एक प्रेरणा मिळालेली आहे. आणि हा छान एक व्यवहार झाला, कार्यक्रमसुद्धा चांगला झाला. आपल्या या मनोगतासोबत आपण या व्हिडिओला एंड करूया, आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद दोघांची. धन्यवाद.